हॅलो मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग नंबर 49 विथ भाषा. कसे आहात तुम्ही सगळे? जिवंत आहात ना? जिवंत असणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. नुसतं माणूस असून काय फायदा नाही. माणूस असून तो जिवंत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऑफिसमधून निघालोय, नो मोटिवेशन, काहीच नाही, पण शूट करायचं आहे. एवढंच एक मोटिवेशन आहे की फक्त आणि फक्त शूट करायचं आहे. कन्सिस्टन्सी, जसा गेला ब्लॉग पण त्याच हिशोबाने होता की काय त्या ब्लॉगला ना हात ना पाय ना धड काही नव्हतं, पण फक्त शूट करायचं होतं. पुढे जाऊया. पुढे जाण्याच्या अगोदर मी एक रील शूट केलेली, त्याचे BTS बघून घ्या, मग आपण पुढे जाऊ. अगं मम्मी किती काम सांगतेस का मला? मी नाही काम करणार, चल. काय झालं? विसर अजून आहे ना? दुसरं घेतलं ना म्हणून विसर. जे ठरलं ते घ्या ना. नाही ना येत आहे तसं. तू भांडी धुवा, तुमचे कपडे तुम्हाला उठवा, तुम्हाला हे करा, तुम्हाला ते करा. तू माझ्याकडे बघू नको, तू डोळे बंद करून बोलत जा. दरवाजा उघडाच आहे. तुझाच आवाज येणार ना. ए मम्मी किती काम सांगतेस का मला? मी नाही काम करणार. After that गोड BTS, मी जिमला आलो. आपण आता जिम करू आणि मजबूत फैट लॉस करूया. आज है बाइसेप. वर्कआउट संपून अभी घर पर निकले हैं. बाइसेप भी मारा, ज़्यादा कुछ नहीं किया. अभी घर पर जाएंगे भाई, भूख लगा है. काय म्हणताय मित्रांनो? आज आहे संडे, सॉरी, आज आहे सॅटरडे. साफसफाईचा दिवस आहे. ऑलो आज खूप दिवसानंतर मी नाश्ता केला सकाळी, कारण की मी इंटरमिटेंट फास्टिंगवर आहे. तर 16 आणि 8 तास असं काहीतरी मी करतो. 16 तास उपवास आणि 8 तासात खाणं. पण आज सॅटरडे असल्यामुळे मी आज जरा खाऊया, कारण की आणि खाल्लं पण फालतू नाही खाल्लं. डोसा वगैरे ज्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात, ज्या प्रोटीनयुक्त असतात त्याच खाल्ल्या आहेत. खूप साऱ्या गोष्टी आजच्या लाईनअप आहेत. आज एक ब्रँड शूट करायचं मम्मीसोबत. मम्मी डिमांडमध्ये, मम्मीसोबत एक ब्रँड शूट करायचं आहे, एक मीटिंग करायची आहे, आणि संध्याकाळी पण 2-3 कामं आहे. संध्याकाळचं आहे ते तर काय ऑफिसचं आहे, त्याचं काय एवढं काय मनावर नाही घेत नाही. पण जी स्वतःची कामं आहेत, लाईक ब्रँड शूट आहे, मीटिंग्स आहेत, ते आता मला करायचे. पण त्याच्या अगोदर घरातली पण कामं आहेत. काही नाही, क्रिएटर असा तुम्ही, कोणी असा, कितीही काही असा, तुम्हाला घरची कामं केल्याशिवाय काहीच नाही. सो आता मी सगळं हे जी माझी सगळ्या माझ्या ट्रॉफ्या वगैरे आहेत ते सगळ्या पुसून घेणार आहे, कारण की धूळ खूप होते माझ्या घरात. इकडेच सोसायटीचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ती सगळी धूळ येते. म्हणून पहिला मी आता सगळे आवरून घेईन, त्याच्यानंतर मी आंघोळीला जाईन, त्याच्यानंतर मी त्या मीटिंगला जाईन. मग येऊन मग मी ब्रँड शूट करेन मम्मीसोबत. ठीक आहे, तोपर्यंत आपण भेटू लवकरच. मध्ये शरीरामध्ये एवढं कन्स्ट्रक्शन झालं ना की मास्क घालून फिरावं लागतं, की जागोजागी धूळ सगळीकडे धूळ. त्याच्यामुळे मास्क घालून फिरावं लागतं, नाही तर तुम्हाला असं वाटेल की मी फेस लपवायसाठी फिरत असो. ब्रो, मी रेकॉग्नायझेशन मिळावी म्हणून मी व्हिडिओ बनवतो. मी तोंड नाही झाकू शकत. मला वाटतं लोकांनी मला ओळखावं, पण आता धुळीमुळे वगैरे मास्क घालतोय मी. मी किती मूर्ख असेल. म्हणजे मला स्क्रीन टाईम कमी करायचा होता, म्हणून मी इंस्टाग्रामवर आहे ना, इंस्टाग्रामसाठी ना लिमिट टाकलेलं, टाईम लिमिट 1 तासाचा. म्हणजे ज्या गोष्टीकडून, ज्या ॲपकडून मला ब्रँड्स येतात त्याच्यावरच मी लिमिट टाकलं. म्हणजे मी स्वतःसाठी ते सेल्फ अवेअरनेससाठी, सेल्फ कंट्रोलसाठी केलं. पण आता मला 5 मिनटं अगोदरपूर्वी मला नोटिफिकेशन आलं की तुमचे फक्त 5च मिनटं राहिले डेली यूजचे. म्हणजे काम करताना रील वगैरे त्या गोष्टी बघता कधी 1 तास गेला माझा किंवा युटिलाइज झाला तुम्हाला कळलाच नाही. म्हणजे हा निव्वळ एक मूर्खपणा म्हणून केलेला स्टंट होता, आय थिंक सो, की मी 1 तासाचा लिमिट, मोठा पट्टीत लिमिट लावलेला इंस्टाग्रामला. सो नाहीच होणार आहे कितीही कंट्रोल केला तरी. सो आय एम गोईंग टू द मीटिंग आय वॉज टॉकिंग अबाउट. तिकडेच चाललो आहे त्या मित्राकडे. काय त्याला काहीतरी
अबाउट कंटेंट, अबाउट ब्रँड, सगळ्या गोष्टी डिस्कस करायच्या. ते मी दाखवू नाही शकत म्हणून मी तुम्हाला पहिला सांगून ठेवतोय की मी त्या मीटिंगला चालतोय. त्या मीटिंगनंतर आल्यानंतर मी तुम्हाला जास्तीत जास्त बोलेन की कशा संदर्भात होती आणि काय होती काय. तो पण नरेटिव्ह प्लॅनच सांगेन, जास्त नाही सांगू शकत. आता तिकडे जातो आणि तिकडे नंतर गेल्यावर कळेल मला काय मुद्दा आहे तो. मित्रो, आपल्या हातात स्क्रिप्ट आली आहे न्यू ब्रँड प्रमोशन व्हिडिओची. सो आता जेवून त्या ब्रँडच्या व्हिडिओवर आपण काम करायला घेऊ. मम्मी दरवाजा उघड. अरे तुला सेव्हिंग करायची. प्रॅक्टिस जसं बोलणार तसं. अरे तुला सेव्हिंग करायचीच आहे. हा. जिथे 500चे 1000 रुपये पण होतात. त्यामध्ये तू इझिली SIP पण करू शकतोस आणि FD मध्ये पण गुंतवू शकतोस पैसे. व्हेरी गुड. आणि जेव्हा तुला वाटेल ना तेवढे. हा नाही तू ते घेतलंस तरी चालेल, पण ती जी लाईन आहे ना SBI हा, तीच. बरं तुझे हे पैसे SBI एक्स्ट्रा लाईन नको करूस म्हणजे तू कन्फ्युज होईल. हा. एक्स्ट्रा लाईन नको करूस. हा. अरे तुला बचत करायचीच आहे. ते कर ना. सेव्हिंग करायची. अरे तुला सेव्हिंग करायचीच असेल मध्ये कर ना. मेहनत आहे बाबा. फुकट का पैसा नहीं है, मेहनत का ही है पैसा. हा पैसा थांब जरा. नॉर्मल होती मला.